आजच्या माझ्या गोष्टीचे नाव आहे जनाची जादूची टोपी. एका नदीच्या काठावर एक सुंदर खेडे वसलेले होते. त्या खेड्यामध्ये राहणारे बरेच जण शेतकरी होते. काही जण गाई म्हशी पाळून दूध विक्रीचा व्यवसाय करत होते. या गावामध्ये जनार्दन नावाचा एक छोटा मुलगा आपल्या आईबाबांबरोबर आपल्या छोट्या घरामध्ये राहत होता. जनार्दनकडे गाई म्हशी वासरे अशी जनावरे होती. जनार्दनला सगळेजण जना म्हणून हाक मारायचे. जनाचे आईबाबा रोज सकाळी घरातील सगळी कामे आवरून झाल्यावर एका शेतावर मजुरी करण्यासाठी जायचे. जनासुद्धा सकाळी लवकर उठून गाई म्हशींच्या धारा काढायचा, गोठा स्वच्छ करायचा आणि दूध विकायला घेऊन जायचा. नंतर येऊन आपली जेवणाची शिदोरी घेऊन गाई म्हशींना चरण्यासाठी जवळच्या रानामध्ये जायचा. संध्याकाळपर्यंत तो रानामध्येच थांबायचा. गाई म्हशी मनसोक्त हिरवा चारा चरायच्या. तोवर जना मस्त गाणी म्हणायचा. जनाला खूप सुंदर सुंदर गाणी यायची. नदीवर गाई म्हशी पाणी प्यायच्या आणि मग संध्याकाळी सर्वजण घरी परतायचे. जनाची एक आवडती पांढरी टोपी होती. त्या टोपीला सशासारखे उभे 2 कान होते. जना कायम ती टोपी डोक्यावर घालून सगळीकडे फिरायचा. असेच पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते. एके दिवशी सकाळी खूप जोराचा वारा सुटला होता. जना टोपी घालून रानामध्ये जायला निघाला तेव्हा आई बाहेर येऊन जनाला म्हणाली, "जना, जपून जा रे, आज खूपच वारा सुटला आहे." "बरं आई," असं म्हणत जना निघाला. एका गाईच्या पाठीवर बसून सगळेजण जात असताना जसा वाऱ्याचा वेग वाढला तशी जनाची टोपी त्याच्या डोक्यावरून उडाली. जना टोपी घ्यायला धावत सुटला, पण त्या सुसाट वाऱ्याबरोबर टोपी उडत उडत जायला लागली. बिचारा जना. टोपी दिसेनाशी होईपर्यंत तो खूप धावला, पण टोपी वाऱ्याबरोबर उडूनच गेली. इकडे काय झाले? वाऱ्याबरोबर उडत उडत टोपी एका झाडाच्या फांदीवर पडली. त्या झाडावर एक छोटीशी खारुताई राहत होती. तिने टोपी पाहिली. तिला ससुल्याचे कान असलेली ही टोपी खूपच आवडली. ती झर 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 टोपीपाशी गेली आणि टोपी उचलून तिने डोक्यावर घातली आणि लागली झाडावर इकडून तिकडे पळायला. शेजारच्या झाडावर असलेल्या एका माकडाने पाहिले, ही टोपी कुठली इकडून तिकडे जातीये. जवळ जाऊन पाहिले तर ही खारुताईच्या डोक्यावर आहे. त्याने झटकन उडी मारून खारुताईची शेपटीच पकडली आणि तिच्या डोक्यावरची टोपी घेऊन आपल्या डोक्यावर ठेवली. उड्या मारत मारत तो दुसऱ्या झाडावर पळून जायला लागला. तेवढ्यात त्याची डोक्यावरची टोपी झाडाच्या एका फांदीला अडकून खाली पडली. खाली खळखळ पाण्याचा झरा वाहत होता. त्यामधून एक मोठे कासव शांतपणे पोहत चालले होते. टोपी नेमकी पडली त्या कासवाच्या डोक्यावर. क्षणभर कासव दचकले, पण हळूहळू ते पाण्याबाहेर आले आणि काठावरील गवतामध्ये डोक्यावरील टोपी सकट चालू लागले. वर आकाशामध्ये उडणाऱ्या एका गरुडाला वाटले, अरे वा, हा तर पांढरा शुभ्र ससा हिरवळीवर निवांत खेळतो आहे. चला, आपल्याला आयतीच शिकार मिळते आहे. आपण या गुबगुबीत सशाला झडप मारून चोचीत पकडूया. गरुड खाली झपकन आला आणि त्याने टपकन टोपी उचलली आणि उंच उंच वर आभाळात उडाला. अरे, हा ससा एवढा हलका फुलका कसा? गरुडाच्या मनात विचार आला आणि त्यांनी पाहिले तर काय, हा तर ससाच नाहीये. ही तर फक्त पांढरी सशाचे उंच कान असलेली टोपी आहे. त्याने रागाने टोपी उंचावरूनच दिली फेकून. टोपी वाऱ्याबरोबर उडत 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 दूर गेली. इकडे संध्याकाळ झाली तसा जना आपल्या गाई म्हशींना घेऊन घराकडे जात होता. आज त्याची आवडती टोपी हरवली म्हणून त्याला खूप वाईट वाटत होते. तेवढ्यात एक गंमतच झाली. गाईच्या पाठीवर बसून जात असलेल्या जनाच्या डोक्यावर उडत उडत येऊन कुठून तरी त्याची टोपी येऊन बसली.
जनाला तर खूपच आनंद झाला. आपली टोपी परत मिळाली हे पाहून तो आनंदाने उड्या मारायला लागला आणि छान गाणे गुणगुणत जना घरी पोहोचला.